आणि शेवटच्या कुस्तीसाठी पंडित यांची 1000 दसरा यांची 500 रुपये सिकंदर आणि पृथ्वीराज कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. आमदार बापूसाहेब पठारे, शिवराय केसरवान, युवराज सरनाजी मोजे, उपमहाराष्ट्र केसरी गोरगोट आणि प्रीतम दादा खांडे पंचायत. निलेश्वर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती गाडीसाठी 500 रुपये बक्षीस, 1000 रुपये बक्षीस. कार्यालय साहेब खंदवे यांच्याकडून शेवटच्या कुस्तीला 1000 रुपये. शेवटच्या जणाकडे सगळे गेल्यावर काय करा. हो एकच मिनिट लगेच चालू कुस्तीसाठी पहिला 5000 रुपये पृथ्वीराज गेला. श्रीमंत राठोड सैनिक सेलच्या वतीने 1000 रुपये शेवटच्या कुस्तीला. नीरज पवार, विलासराव जोडे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती गाडीसाठी 500 रुपये बक्षीस आणि मंडप साऊंड सिस्टम सहकार्य बजरंगी लोखंडे मक्कार यांचा सन्मान बजरंग शेठ. या कार्यक्रमामध्ये तत्वावर ड्रिंक्स सहकार्य नितीन चव्हाण पॉइंट होगाव. आपण स्क्रीनवर फोटो सहकार्य ज्ञानेश्वर चव्हाण माऊली होगाव आणि समालोचक पहिला सोडवणे माझा सरकार झालेला आहे. कुस्तीला प्रारंभ. शेवटच्या कुस्तीसाठी बक्षीस पहिला युवराज मोजे यांच्याकडे आपली पुकारणी केली जाईल. बोला हो यस एक चांगली कुस्ती चालू आहे. आखाड्यावरती पापण्या एवढ्या भेटू नका. शाबास. आता फिरू नका. हा शाबास. कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. शाबास पलवान. मनीषा पाटील मॅडमच्या वतीने शेवटच्या कुस्तीला 1000 रुपये बक्षीस आहे. धन्यवाद. टाळ्या करा. विष्णू तात्या खांदवे यांचे 1000 रुपये. चालू कुस्तीसाठी नामदेव यांच्याकडून 1000 रुपये. राहुल काळकाणी यांनी प्रत्येक खांदवे 500 रुपये. शेवटच्या कुस्तीला आणि शाबास सिकंदर. पहिल्या कुस्तीला 1000 रुपये. याला म्हणतात खट आणि काटा कुस्ती. जरा चालू ज्या कुस्तीवरती 18 जानेवारीला आमदार साहेब सिकंदर शेखावत प्रत्येक कुस्तीला मैदानी गेलो. या कुस्तीवरती थार गाडी तुला 5 लाख 25 लाख रुपये बक्षीस होतं. आज कुस्ती आपल्याला 2 लाख दाबी जोडली. त्यांच्यासाठी सुद्धा कुस्ती आणि त्या कुस्तीवरती सोमनाथ मोजे आणि प्रीतम यांच्याकडून 2 लाख रुपये आहे. तर वैयक्तिक स्वरूपात बक्षीस जमा होत आहे. तर अजून संदीप यांच्याकडून 5000 रुपये या कुस्तीवर जमा झाले आहेत. शाबास. अशी तगडी कुस्ती आहे. सिकंदर विरुद्ध पृथ्वीराज. अक्षय मोरे चालू कुस्तीसाठी 1000 रुपये. संदीप लांडगे 5000 रुपये. मिलिंद पाटील 5000 रुपये. धन्यवाद. आणि पंढरनाथांना पठारे चालवलेला वारसा कुस्ती बद्दल प्रेम आणि कुस्ती बद्दल आपुलकी पहिल्या मैदानावरती प्रेम करण्याची भावना ती पुढात बापूसाहेब पठारे आमदार. पण आज मैदानावरती पंचायत हे मैदान आणि या गावामध्ये अनेक गोष्टींमध्ये आमदार साहेबांचं मोलाचं योगदान आहे. हे मैदान घेत असताना
कुठली मनामध्ये चर्चा न करता आमदार साहेबांनी त्यावेळेस सांगितलं हे सगळं काम पूर्ण करून घ्या. आज आखाडा मध्यभागी आलेला आहे आणि पुढच्या वेळेस आमदार साहेबांनी त्यासाठी इंडोर स्टेडियम करून देण्याची सुद्धा तयारी दर्शवलेली आहे. एकदा टाळ्या करून आमदार साहेबांसाठी बोले साहेबांची वंदना असे आमदार बापूसाहेब पठारे. पूरा कसरत चालू कुस्तीसाठी 500 रुपये. मयूर अक्षय शिंदे 1000 रुपये. बापूसाहेब यांनी शुभेच्छा देणार आहेत. तो माईक आपण इकडे द्यायचा. ठीक आहे. मयूर शिंदे चालू कुस्तीसाठी 1000 रुपये. शांततानी स्तब्धता आलेली आहे. शाबास. संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लोहगाव गावामध्ये आज कुस्त्याचा आखाडा संपन्न होतोय. काल या ठिकाणी यात्रा संपन्न होत असताना सकाळचे सर्व पूजेचे कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी शबीना झाला आणि बैलगाड्याच्या स्पर्धा काल सकाळी संपन्न झाल्या. आज आखाडा संपन्न होतोय आणि उद्या पुन्हा बैलगाड्याच्या स्पर्धा या ठिकाणी आहेत. एक चांगल्या पद्धतीने गावामध्ये हा उत्सवाचा कार्यक्रम संपन्न असताना संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावन भूमीमध्ये सर्व गाव या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं संत तुकाराम महाराजांची सेवा करत आहे आणि आपल्या गावामध्ये उत्सव चांगला व्हावा. तुम्हाला सांगितलं सिकंदर मध्ये या तरी परत माग का सरला सांगितलं होतं सोडून द्यायचं ना. मग या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या कुस्त्या या ठिकाणी संपन्न झाल्या. आता सांगितलं की या ठिकाणी आखाडा आपण बांधलेला आहे परंतु याला स्टेडियम पुरत नाही आणि वरती दुपारी कुस्त्या लवकर सुरू व्हाव्यात. पृथ्वी पाटील आक्रमण सिकंदरचा पटकन सोपं काम नाही. थांबा. हा आपा बोला. टाळ्या वाजवा. आपा बोला तुम्ही. या ठिकाणी हा आखाड्याचं चांगल्या पद्धतीचा छत या ठिकाणी उभा करून हा एक दर्जेदार आखाडा या ठिकाणी आपण उभा करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या बैलगाड्याच्या ज्या ठिकाणी आपण आखाडा त्या ठिकाणी जो घाट बांधलेला आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी दरवर्षी स्टेज करावा लागतो आणि या ठिकाणी एका बाजूला स्टेज वाढवून एक चांगलं वातावरण निर्माण करायचं आणि बैलगाड्याच्या स्पर्धा ज्या ठिकाणी होत्या या ठिकाणी वरती बसायला आणि खालून बैलगाड्या जातील अशा पद्धतीचं आरसीचं काम सुद्धा करण्याचं आपण ठरवलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या हरणतळाचा जो ट्रॅक आहे तो सुद्धा यावर्षी आपण पूर्ण करणार आहोत आणि त्या ठिकाणी एक शौचालय बांधून चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या हरणतळ्यामध्ये आपण करणार आहोत. आपलं 100 बेडचं हॉस्पिटल आपण यावर्षी सुरू करतोय. 14 वर्षापूर्वीच्या हॉस्पिटलची आपण उभारणी करण्याचं ठरवलं होतं, मंजूर करून घेतलं होतं. ते आता पूर्णत्वाला आलेलं आहे आणि त्याचं काम येत्या महिनाभरामध्ये होईल आणि त्याचं उद्घाटन करून या ठिकाणी आपल्या सर्व नागरिकांना मोफत
औषधोपचार या ठिकाणी शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे आणि म्हणून आपला सर्वांना फायदा आहे. आपण पाहतो की आज औषधाच्या किमती फार वाढलेल्या आहेत. गोरगरीब जनतेला औषध मिळत नाही आणि म्हणून आता या ठिकाणी तातडीनं ओपीडी सुरू करण्यात ठरवलेलं आहे. पुढच्याच महिन्यामध्ये आपण ओपीडी सुरू करून हे हॉस्पिटल सुरू करणार आहोत. या ठिकाणी असणाऱ्या बीपी असेल, शुगर असेल, अशा आजारावर गोळ्या औषध असतील किंवा छोटे मोठे काही झालं तर त्या ठिकाणी औषधोपचार होईल अशा पद्धतीचं काम तातडीनं करण्यात ठरवलेलं आहे. कामही पूर्णत्वाला आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्याची अजून एक वरती 100 बेडच्या हॉस्पिटलची मागणी आपण करत आहोत आणि तेही या आठवड्यामध्ये या ठिकाणी मंत्री येणार आहेत. आरोग्यमंत्री आणि त्यांच्या समवेत मीटिंग करून हॉस्पिटल सुरू करणार आहोत. हॉस्पिटलच्या बाबतीत काय सांगितलं मी की हॉस्पिटल सर्वांसाठी अत्यंत चांगलं आहे. या भागामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल हे ठराविक ठिकाणी आहे. लोणावळ्याला असेल, शिरूरला असेल, आंबेगावला असेल किंवा आपल्या लोणावळ्याला असेल अशा ठराविक गावांमध्ये 100 बेडचे हॉस्पिटल आपल्या त्यावेळेस दोन केलते आणि ते हॉस्पिटल आता सुरू होते. त्याचा एक फायदा आपल्याला होणार आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये पाण्याच्या जेवढ्या टाक्या आहेत त्या सुद्धा आपण पूर्ण करणार आहोत. आपल्याला फॉरेस्टची परवानगी मागच्या आठवड्यामध्ये मिळाली. ती DY पाटीलच्या समोरच्या टेकडीवर फॉरेस्टच्या जागेवर आपल्याला परवानगी मिळालेली आहे. मंत्र्यांची सही झाली आणि ते नागपूरला फाईल जाऊन त्याची परवानगी हातामध्ये आल्यानंतर तातडीनं पुढच्या आठवड्याभरामध्ये काम सुरू करणार आहोत. दुसरी एक टाकी वॉटर पार्कला होणार आहे आणि अशा एक साधारण 3 टाक्यांचं काम तातडीने सुरू होणार आहे. आता 4 टाक्यांचं काम सुरू आहे आणि या सर्व टाक्या एकट्या वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत आणि आपल्या भागामध्ये ड्रेनेज सुद्धा काम वर्षभरामध्ये पूर्ण होणार आहे. एक लोगाव गाव आहे की मी सुद्धा नगरसेवक होतो. 2 टर्मला आमदार झालो परंतु खराडीचं काम आम्ही सुद्धा 10 वर्षामध्ये पूर्ण करू शकलो नाही. परंतु लोगावचं काम 10 वर्षामध्ये सर्व पूर्ण होईल अशी मला खात्री आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये सर्व कामं होतील. त्यामध्ये विशेष फक्त रस्त्याची कामं थोडीशी मागे राहतील कारण ड्रेनेज पाणी पूर्ण झाल्याशिवाय आणि ते सर्व जोडल्याशिवाय आपल्याला रस्त्याची कामं होणार नाही. डी प्लॅन सुद्धा या अधिवेशनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये वर्षाच्या आतमध्ये आम्हाला डी प्लॅन मान्य करा. आमचे रस्ते करायचे आणि अनेक मागण्या आहेत. या गावाच्या जडणघडणीमध्ये अनेकांचा सहभाग आहे. सर्व करतायत. आपल्या नगरसेवक आहेत. सर्व नगरसेवक या ठिकाणी जरी आपल्या बरोबर सर्व नाही 4 नगरसेवक आहेत परंतु हा विकास झपाट्याने व्हावा ही सर्वांची मागणी आहे. तशाच पद्धतीने आपण सर्वजण चालू आहे. शाळेचा धोका चुकलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व बांधवांना मला एकच सांगायचे या गावाचा विकास येणाऱ्या 2 वर्षामध्ये पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. तर हरतळ्यामध्ये आपण जास्तीची मागणी निधीची केलेली आहे. आपण काही निधी महानगरपालिकेत सुद्धा मागणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपली सर्व कामं पूर्ण होतील आणि एक स्वच्छ गाव निर्माण होईल याची खात्री मी या ठिकाणी आपला प्रतिनिधी म्हणून देतो. मी संत तुकाराम महाराजांच्या या पददर्शनाने पावन झालेल्या भूमीमध्ये बोलतोय. कधी खोटं बोलणार नाहीये. आळंदी पंढरीची वारी करणारा वारी आहे आणि म्हणून मी सातत्याने सांगत असतो की जे काही होईल सत्य होईल आणि या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये विकास कसा झपाट्याने होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आजच्या या
लोहगावच्या उत्सवाच्या मनापासून सर्व नागरिकांना शुभेच्छा व्यक्त करतो. ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्या ज्या वर्गणीदारांनी आपल्या गावाच्या उत्सवासाठी वर्गणी दिली त्यांचाही मनापासून आभार मानतो. आणि हा उत्सव चांगल्या पद्धतीने शांततेच्या वातावरणामध्ये संपन्न झाला त्याबद्दल ग्रामस्थांचं सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय हरी. धन्यवाद. आमदार साहेबांसाठी पुढच्या 10-5 वर्षाचा लेखाजोखा काय करणार आहे आणि आतापर्यंत केलेल्या कामाची खऱ्या अर्थानं माहिती आमदार साहेबांनी दिलेली आहे. शाबास सिकंदर, शाबास पृथ्वीराज. आणि पोलीस स्टेशन आमदार साहेबांनी बांधलं आणि चालू कुस्ती पाटील मॅडम म्हणजे आमचा बंधू दिवस आहे. रात्री जाऊन बघितलंय प्रदर्शन शोभा पोलीस स्टेशन बांधले आणि त्या दर्जाचं लोहगावला सुद्धा बांधणार आहे. टाळ्या बरोबर आमदार साहेबांसाठी चालू कुस्ती सरपंच पंतप्रधान मोजे माऊली शेखर विशाल डिग्रे सचिन डिग्रे यांचे 10,000 रुपये. धन्यवाद. विशाल डिग्रे सचिन डिग्रे माऊली पवार यांच्याकडून 11,000 रुपये या कुस्तीसाठी दिलेले आहेत. विशाल डिग्रे डिग्रे सचिन डिग्रे माऊली पवार. शाबास. यांचे 5,000 रुपये. सिकंदर आणि पृथ्वी अखंड हिंदुस्थानचं लक्ष लागलेली कुस्ती लोहगावच्या नगरीमध्ये संपन्न होते. यासाठी केला होता अट्टहास. हळूहळू मातीचा चिखलावरती झालेला आहे. असा मातीचा चिखलावरती व्हावा लागतो आणि त्याच्यामध्ये परिणाम घडतो. तुकारामाला माहिती जाते येड्याच्या चक्रामध्ये त्याला चालू असावं लागते. पाण्याने मासा धोके कैसा जावे त्याच्या शेवटी त्याच्या वंशाला लावावं लागते. नाही तर नाव पुढे लावून बसते. हौशेन चालू कुस्ती आशिष शेळगाव यांचे 2,000 रुपये. तसेच हिरामन यांचे चालू कुस्तीसाठी 5,000 रुपये. शाबास. आणि समोर संजय मोजे चालू कुस्तीसाठी 1,000 रुपये. आणि आज अखंड हिंदुस्थान आणि पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्याला 22 वर्षानंतर महाराष्ट्र केसरी घडामोडी पन्हाळ्यावर तिथला हा पृथ्वीराज पाटील भारतीय सेनेमध्ये आर्मीला पृथ्वीराज पाटील टाळ्या देशासाठी देशाची सेवा करता लालमाची सेवा करतोय. अर्जुन यांचे 1,000 रुपये. अर्जुन मोजे 1,000 रुपये. रामजी मोजे 1,000 रुपये. शाबास पृथ्वी. पहिल्या 1,000 रुपये. संभाजी पवार यांच्याकडून 1,000 रुपये बक्षीस. आबा शाबास. खाली बसा. मोबाईल शिकणारे लेकरू लगे आले बसा खाली. शाबास. पृथ्वीराज क्रमांक होते. शाबास. ओ बाप रे बाप. काहीतरी वाक्षियाची लढत चालले. एक आवाज दुसरा आवाज. वर्षानुवर्ष लोही कुस्ती स्पर्धांमध्ये संदर्भात लोहगावची कुस्ती पहिली. दोघे मातीच्या चिखलाला भावाला टाळ्या करा. हे लोहगावचं प्रेम आहे. ही लोहगावकरांची कुस्ती आहे आणि त्याच्यामध्ये हे यश आहे. एवढी चांगली कुस्ती साजाची प्रेम मिळत नाही. जोडणाऱ्याचं कौतुक आहे, देणाऱ्याचं कौतुक आहे, बघणाऱ्याचं कौतुक आहे. दोन्ही पैलवानांनी दक्षता घ्या. ही कुस्ती सोडवणार नाही. ही कुस्ती निकालीच होणार आहे. कुस्ती ही निकालीच होणार आहे. आम्ही कर्नाटकात 45 नंतर निकाल लावला होता. आज जवळ अर्धा तासाला टाळ्या करण्यासाठी निकाली कुस्ती सोडवली जाणार आहे.
पृथ्वीराज आगमनाला लांगेला बळवलेले समोर गरगर खेळून कब्जा घेण्याचा प्रयत्न पृथ्वी चालू आहे. एक तगडी कुस्ती हिंदुस्थानातली आज विभागाच्या टुर्नामेंटमध्ये सनदमध्ये माती होतात. खाट आणि काटा कुस्ती कुस्ती याला म्हणतात. या कुस्ती सोनं नाही नाही सगळी महाराष्ट्राची पूर आहे. ही महाराष्ट्राची दौलत आहे. सर पाणी मारण्याची आवश्यकता आहे का? आता नाही. आता शेवटची कुस्ती चालू आहे. जे काय काय करायचे ते अगोदर एकदा मंगल सुरू झाले की परत मध्ये बोलायचं नाही. त्याला पर्याय नसतो. शेवटपर्यंत आपण फक्त तांदूळ टाकायचं राहायचं. सुरू झालं मशीन आपलं की परत त्याला थांबवायचं नाही. शाबास सिकंदर, शाबास पृथ्वी. दोघे कुस्तीमध्ये करा. आप्पा सूचना करतायत. अक्षय 2000 रुपये. सिकंदर आणि पृथ्वीराज सर्वसामान्य कुटुंबामधून महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या कुस्ती शौकीनांच्या मनावरती राज्य गाजवणारी ही पोर. सिकंदर वस्ताद विश्वास हरवलेचा पट्टा तो पृथ्वीराज पाटील तसा सहज कुस्तीगीराला सराव करा. जलदगती बाबूने या ढेराला पडली. सदुसर सारखा राजाची की कधी मागेल जशी राजाची कधी मागायला नाही तसे सदुसर लागलेले वाया असतात. असे सदुसर लागलेली पोर आहेत. शाबास आणि ओ पृथ्वी पापण्याने एवढे मिटना. शाबास दोन्ही निवडी चांगले दोघं महाराष्ट्र टाळ्या करा. यासाठी तास पृथ्वीराज पाटीलसाठी वैयक्तिक बक्षीस झालाय. 500 रुपये नाही. चालू कुस्तीसाठी प्रीतम दादा पाटील यांचे श्रीमंत पप्पूराव यांच्याकडून 500 रुपये. श्रीमंत दोघांना 500 रुपये. अशोक गायके 1000 रुपये. प्रताप पाटील 1000 रुपये. चंद्रकांत मुखर्जी 500 रुपये या कुस्तीसाठी देणारे हे बक्षीस आहे. पैसे खिशात बोलवले पैसे दिले जाते. बक्षीस घरात पाणी असतं. घरात पाणीच म्हणतात. देवापुढच्याला तीर्थ म्हणतात. घरात जेवण म्हणतात आणि देवापुढे जेवण म्हणतात. घरात जेवण म्हणतात. देवापुढच्याला प्रसाद म्हणतात. जागेचा फरक आहे. खिशात बोलवले ठेवले पैसे आणि दिले जाते बक्षीस आहे. जरा बक्षीस देणाऱ्यांसाठी टाळ्या करा. ज्यांनी आणि महाराष्ट्राच्या चांगल्या कुस्तीवर पैसे लावले. पैसे चांगल्या कुस्तीवर चांगला आहे ना. खऱ्या अर्थानं कौतुक आहे. फिरत राहावा. पंचायत कुठल्याही कॉर्नर कुस्तीचा निकाल लागू द्या.
प्रवीण आबाबाजी असल्यास विनंती आहे आपण बक्षीस करण्यासाठी फिरत राहू. आणि आबा पुढच्या वर्षी प्रत्येक चंद्रकांत खांबे मास्तर यांनी यंदा जाहीर केलंय पुढच्या वर्षी शेवटची कुस्ती किती रुपयाची 3 लाखाची लावा मी द्यायला तयार आहे. टाळ्या जरा त्यासाठी केवढ्याची लावा अशी देणारी मंडळी आहेत. पैलवानाची कदर असणारं गाव पैलवानाचं गाव आहे. हो पैलवानाची किंमत खऱ्या अर्थाने पैलवान करू शकतो किंवा ज्याच्या घरामध्ये पैलवान करू शकतो. बाकी सगळे मग शिट्ट्या वाजवणारे सगळे पारावर कडे पाहणारे. आज लोहगावमध्ये कुस्ती संचलन आहे. स्वखर्चाचा खाद्य सरसुली गावात सरसराई सराव लावलाय. मुलगी आज मध्ये टेस्टर आहे. कुस्ती मध्ये बोललेली मुलगा राष्ट्रीय खेळाडू मगाशी प्रमाणात चिरडलेला तोही तगड सराव लावलाय. खांदेपाटला चिरडलेला तोही सराव लावलाय. 80 मान गेलेला तोही आहे. अशी पोरं आज लोहगावमध्ये नाही का नव्या तयार होतात. राकेश अक्षय आणि त्याच्या खऱ्या नवी पिढी या गावामध्ये तयार होत आहे. घरटी पैलवान असणारं हे गाव आहे लोहगाव. दुर्वा मार्बल यांची उंची 500 रुपये. कुस्ती करा संग्राम आणि पृथ्वी आणि प्रेक्षक मंडळींच्या माहिती मी 500 रुपये. एका गोष्टीचा सिकंदर पृथ्वीवर कुस्ती करताना मी तो कमेंट केला. दादासाहेब माऊलीकडे झालेला पृथ्वीराज सिकंदर आणि माऊलीकडे कुस्ती झाली त्याला मिळतो. दादासाहेब सिकंदर झाली त्याला मिळतो. खऱ्या अर्थाने या लाल मातीला या 4-5 पोरांच्या कुस्त्या पाहण्याचा मला मिळालेला आहे. आयुष्यभर ही साठवलेली आहे. कधीतरी बापाला भेटलं म्हणणार आपण कुस्ती लोहगावला बघितली होती. खऱ्या अर्थाने हे वर्षानुवर्ष ध्यानामध्ये साठवण्याची गोष्ट आहे. मनामध्ये कोरण्याची गोष्ट आहे. शाबास शिक्षक आणि पृथ्वीराज ही भागाच्या जागा जुरायला ही गोष्ट त्याला कुस्ती करणार सरकार त्याच्यामुळे आपलं बोध बसा शेवटी 2 मिनिटांवर शिक्षक आणि पृथ्वी या देशातली ही टॉपची आहे. महाराष्ट्रातल्या देशाच्या टॉपची आहे. शिक्षकांना जास्तीपासून प्रिन्सिपलपासून शाळेवर पोलीस सगळी पडली. अरे ते पटेल कोणाच्या घरात असताना खरोखर गोष्ट करायला सरादरा झाला आणि महाराज झाला. शाबास दोन्ही सर्वसामान्य महत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीला मागे सोडा कट्टडा आहे. तुम्हाला नका बोलणं हर श्री 200 आहे. 18 तारखेपासून हर श्री 200 आणि पहिल्या महाराष्ट्र दरवर्षी कुस्त्या आणि एक कितीतरी